मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन भाग 1 कंप्लीट केला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिंक पाहू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसेच आपण बघतो, आपण या चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्टसुद्धा चालवलेल्या आहे. पंचायत राज ही सिरीज आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर आणखी आपण विविध शासकीय योजना त्यासुद्धा कंप्लीट करत आहोत. तसेच समाजसुधारक सिरीजसुद्धा आपण सुरू केलेली आहे. सायन्सशी रिलेटेड एक सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. आणि ग्रामसेवक भरतीशी संबंधित एक पूर्ण प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये त्याच्या लिंक तुम्हाला मिळतील. तेथून तुम्ही सगळे प्लेलिस्ट ओपन होईल तुमच्यासाठी. व्हिडिओ लेक्चर ओपन होतील, तेथे तुम्ही लेक्चर पाहू शकता. मित्रांनो, आपण सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन पार्ट 1 कंप्लीट केलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं. आणि आज आपण पार्ट 2 घेणार आहोत. आता पार्ट 1 मध्ये आपण बघितलं सांडपाण्याबद्दल डिटेल माहिती बघितली. त्याच्याशी संबंधित सांडपाणी म्हणजे जलप्रदूषण आपण घेतलं. जलप्रदूषणाचा एक भाग म्हणून सांडपाणी याबद्दल आपण डिटेल माहिती समजून घेतली. कन्सेप्च्युअल गोष्टी समजून घेतल्या, जेणेकरून आपल्याला प्रश्नामध्ये प्रश्न कसाही पडला तरी प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येईल आणि एलिमिनेट करून काही गोष्टी आपल्याला म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन आज आपण इथे बघणार आहोत. आणि हे जे मटेरियल आहे घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित हे स्टेट बोर्डमधून जसंच्या तसं घेतलेलं आहे. तर यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे माझ्याकडे जे काही रेफरन्स मटेरियल होतं त्या रेफरन्स मटेरियलमधून ॲडिशनल गोष्टीसुद्धा मी शेवटी ॲड केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आवाज थोडा खराब झालेला आहे, परंतु काळजी करण्याचं कारण नाही. लेक्चर मी कंप्लीट करणारच आहे. ग्रामसेवकचे जे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, मागच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांडपाणीबद्दल सर्व डिटेलपणे माहिती सांगितली. त्यामध्ये सांगितलं होतं अशुद्ध पाणी जे असते घरातून उद्योगातून बाहेर पडणारं जे पाणी असते, ज्या पाण्याला वास येत असतो, घराभोवती गटारामध्ये तुंबलेलं पाणी असते, त्याचा समावेश प्रामुख्याने सांडपाण्यामध्ये होतो. तर मित्रांनो, आज आपण घनकचरा व्यवस्थापन डिटेलपणे समजून घेणार आहोत. तर घनकचऱ्यात कोणकोणत्या गोष्टी मोडतात हे आधी समजून घेऊ. घनकचरा म्हणजे काय हे समजल्यानंतर तुम्हाला बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर बघा मित्रांनो, घनकचऱ्यामध्ये प्रामुख्याने घरगुती कचरा जो असतो तो म्हणजे घरगुती जो काही ओला कचरा, सुका कचरा, स्वयंपाकघरातील कचरा असतो. त्याच्यानंतर जे काही प्लास्टिक वगैरे बाकीच्या थर्मोकॉल्स, त्याच्यानंतर आपल्या घरामधील जे काही धातूच असतात वेगवेगळे, ते अशा सगळ्या प्रकारच्या घरातला जो कचरा आहे तो कशामध्ये जातो? घनकचऱ्यामध्ये जातो. तसंच आपण बघतो शेतातील कामातून जे काही तयार झालेली टाकाऊ सामग्री असते तो सुद्धा घनकचऱ्यामध्ये मोडतो. तसंच व्यावसायिक कचरा आहे तो सुद्धा घनकचऱ्यामध्ये मोडतो. तसंच कार्यालयीन कचरा आहे, घरे पाडतानाचा कचरा आहे, स्वच्छ करतानाचा कचरा आहे, ई कचरा आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा हा सध्याचा चर्चेचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर औद्योगिक कचरा आहे, तसंच जैववैद्यकीय कचरा आहे. हे सगळे कशामध्ये मोडतात? तर घनकचऱ्या या प्रकारामध्ये मोडतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, घनकचऱ्यामध्ये ते स्थायू स्वरूपातील ज्या काही वस्तू असतील त्या घनकचऱ्यामध्ये मोडतात. मग यामध्ये द्रव स्वरूपात आहेत किंवा वायू स्वरूपात आहेत त्या गोष्टी यामध्ये मोडत नाहीत. तर मित्रांनो, आपण बघतो जे काही सेंद्रिय पदार्थ असतात, सेंद्रिय पदार्थाचं जे काही विघटन आहे ते लवकर होत असते आणि जे काही असेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन व्हायला वेळ लागतो. जसं आपण बघतो की प्लास्टिक आहे, प्लास्टिकला वर्षानुवर्ष विघटन व्हायला लागतात. म्हणजे आपण बघतो त्याची लिमिट आपण बघले 20 वर्षाच्या समोर ते 500 वर्षापर्यंत एवढा कालावधी त्याला विघटन व्हायला लागतो. म्हणजे आता प्लास्टिक कशा प्रकारचं आहे त्यावर ते डिपेंड करत असते. तशाच प्रकारे आपण बघतो सेंद्रिय जो काही कचरा आहे, तर जसं समजा घरातील जे काही फळेभाज्या असतात, सालीवर असतात फळांच्या, त्याचप्रमाणे आपण बघतो की ज्या काही ओला कचरा असतो, ओला कचरा जो आहे लवकर त्याचं विघटन होते, त्याच्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार होतात. एक तर आपण त्याच्यापासून पोषक घटकसुद्धा तयार होतात आणि त्यापासून विघटन करून आपण बऱ्याचशा गोष्टींचा त्याचा खत व्यवस्थापनासाठी फायदा घेऊ शकतो. परंतु प्लॅस्टिक अशी गोष्ट आहे की ती लवकर विरघळत नाही. आता यावरून आपण एक गोष्ट आणि एक कन्सेप्ट शिकलो की घनकचरा वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा कालावधी त्याच्या विघटनासाठी लागत असतो. तर आपण बघतो आता समोर आपण घनकचऱ्याचे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने घनकचऱ्याचे 2 प्रकार पडतात. तसं बघितलं मित्रांनो, घनकचरा व्यवस्थापन आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप बेसिक नॉलेज आणि खूप साध्या सोप्या गोष्टी. एकदा तुम्हाला एक कन्सेप्ट समजली की तुम्हाला वारंवार रिव्हिजन करण्याची सुद्धा गरज नाही, एवढा सोपी हा टॉपिक आहे. तर आपण बघतो मित्रांनो, घनकचरा आहे त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, जैव विघटनशील कचरा आणि अजैव विघटनशील कचरा. तर जैव विघटनशील कचरा आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की कोणता घटक मोडतो? जो कचरा प्रामुख्याने वनस्पती आणि प्राण्यांच्या स्रोतापासून तयार झाला असतो तो कशामध्ये मोडतो? जैव विघटनशील कचरा. कारण जैविक घटकांपासून तर तयार झालेला असतो आणि त्याचे जर विघटन होत असेल आणि विघटन करणारे कोण असतात? जीव असतात. सूक्ष्मजीव असतात. सूक्ष्मजीवांमध्ये कोण कोण मोडते? आधीजीव आहे म्हणजे तसंच आपण बघतो जीवाणू आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत, फंगस आहे, फंगस म्हणजे आपण त्याला बुरशी असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात
तर कृमी असतात ते सुद्धा विघटन करण्यामध्ये काय करतात, मदत करत असतात. अशा प्रकारे जे काही विघटनशील घटक आहेत ते काय करतात, विघटन घडून आणतात. मित्रांनो, आपण बघतो घनकचरा यामध्ये म्हणजे जैव विघटनशील कचरा यामध्ये कोणत्या गोष्टी मोडतात. एक्झाम्पल आपल्याला सांगायचे झाले तर हिरवा कचरा, अन्न, कागदाचा कचरा, बागकामामध्ये जो काही पालापाचोळा असतो तो, तसंच सांडपाण्याचा गाळ जो असतो तो, अशा प्रकारचे जे कचरा आहेत तो प्रामुख्याने जैव विघटनशील घटकामध्ये मोडतात. आता आपल्याला समोर अजैव विघटनशील कचरा बघायचा आहे. तर अजैव विघटनशील कचऱ्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या विघटन न होणारा कचरा जो असतो, म्हणजे विघटन न होणारा कचरा कशामध्ये मोडतो, तर अजैव विघटनशील कचऱ्यामध्ये मोडतो. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे हा कचरा जो असतो अजैव विघटनशील असतो, आता त्याचं विघटन होत नाही, म्हणजे विघटन होत नाही म्हणजे कुठेतरी हा पर्यावरणामध्ये साठून राहील, कुठेतरी जागा व्याप्त करेल, त्यामुळे कोणाला तरी अडथळा निर्माण होईल, म्हणजे यामुळे नक्कीच पोल्युशन होण्याचे चान्सेस किती जास्त. म्हणून हा जो कचरा आहे तो कशासाठी असतो, प्रदूषणासाठी कारणीभूत असतो. यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलं, प्लॅस्टिक आहे, रबर आहे, काच आहे, धातू आहे, थर्मोकॉल, ई कचरा इत्यादी कशामध्ये मोडतात, तर अजैव विघटनशील कचऱ्यामध्ये मोडतात. काही लॉजिकल गोष्टी आहेत मित्रांनो. जसं बघा, घनकचरा जर निर्माण होत असेल तर त्याच्या उगमाची कारणे काय असेल. एक तर ते मानवनिर्मित असेल, मानव स्वतःच्या सुखसोयीसाठी ह्या सगळ्या गोष्टी तयार करत असतो. प्लॅस्टिक निसर्गतः तयार झालं होतं का, ते तयार केलं गेलं. तसं आपण बघतो रबर निसर्गतः होता, परंतु त्यापासून पदार्थ कोणी बनवले, त्याच्यापासून विविध वस्तू कोणी तयार केल्या, तर मानवाने तयार केल्या. म्हणजेच तसंच काच होता का, रेतीपासून नंतर आपण त्यापासून काच तयार करतो. मग अशा प्रकारचे जे काही सुखसोयीसाठी मानव तयार करत असतो आणि त्यापासून घनकचरा उत्पन्न होत असतो. म्हणून आपण बघतो घनकचऱ्याची निर्मिती करणारे कोण, तर मानवनिर्मित आहे, म्हणजे घनकचरा हा मानवनिर्मित आहे असं आपण म्हणू शकतो. तर इथे साधारण एका गोष्टीच्या संकल्पनेतून तुम्हाला ह्या गोष्टी एकदम क्लिअर करते की घनकचरा जर माणूस निर्माण करू शकतो, घनकचऱ्याला जन्म देऊ शकतो, तर घनकचऱ्याला मारण्याची कुवतसुद्धा माणसामध्ये असते. तर याचं व्यवस्थापन त्याला नीट करता आलं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेजमेंट करू शकतात. कारण चांगल्यासोबत वाईट गोष्टी होतच असतात, म्हणून असं नाही की वाईटच आहे किंवा चांगल्याच गोष्टी चांगल्याच आहेत. तर दोघांची जोड असणे गरजेचे असते. म्हणून आपण बघतो घनकचरा जर निर्माण होत असेल तर त्याचं व्यवस्थापन कुठेतरी मानवाला करता आलं पाहिजे, तरच त्याची जोड आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. तर ज्याप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की घनकचऱ्याचे जैव विघटनशील आणि अजैव विघटनशील असे दोन प्रकार पडतात. तसेच आणखीसुद्धा प्रकार पडतात ओला कचरा, सुका कचरा. तर आता ओला कचरा कशाला म्हणायचा आणि सुका कचरा कशाला म्हणायचं ते आपण समजून घेऊ. तर बघा मित्रांनो, ओला कचरा हा जैव विघटनशील कचरा आहे. आता आपण ते बघितलं ना, तर जैव विघटनशील कचरा आहे, त्यात फळे, भाजीपाला, साले, बागेतील कचरा, इतर सेंद्रिय विघटनशील कचरा यांचा समावेश होतो. आणि कंपोस्ट आपण त्यापासून बनवत असतो, बायोगॅस बनवत असतो. तसंच सुका कचरा कशाला म्हणतात, ॲल्युमिनियम फाईल्स आहेत, टेट्रापॅक आहे, ग्लास आहे, कागद आहे, प्लास्टिक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत. ज्या काही कोरड्या वस्तू असतील आणि त्यापासून कचरा उत्पन्न होत असेल तर तो कशामध्ये मोडतो, सुका कचरा. आणि सुका कचरा आहे तर आपण त्याचं काय करू शकतो, पुनर्चक्रीकरण करू शकतो. म्हणजे ओल्या कचऱ्याचं आपण काय करू, विघटन, आणि सुका कचरा प्रामुख्याने त्याचं काय करू आपण, पुनर्चक्रीकरण. तसंच सुका कचरा यांच्या बाबतीत आणखी काही टर्मिनॉलॉजी आहे ते मी तुम्हाला समोर सांगते. त्यामध्ये 8 मंत्र आहेत. त्यामध्ये आपण बघतो तर एक तर रिड्यूस करा म्हणजे कमी वापर करा, मग रियूज करा एक तर मग पुन्हा वापर करा, नाही तर मग काय करा तर रिसायकलिंग करा. अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार आहेत, ते समोर मी तुम्हाला क्लिअर करते. आता ह्या घनकचऱ्याचे स्रोत कोणकोणते आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतात की कोणत्या बेसवर आधारित आहे. म्हणजे ही खूप कन्सेप्ट सोपी आहे, तरीसुद्धा तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून टाकते. तर साधारण गोष्ट मित्रांनो, घरगुती कचरा आहे जो घरातून उत्पन्न होतो. त्यामध्ये भाजीपालाचे साले, खराब झालेले अन्न, काचेच्या वस्तू, पुठ्ठा, पिशव्या, फ्लोम, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि फर्निचर, हा झाला घरगुती कचरा. तर औद्योगिक प्रक्रियेमधून निर्माण होणारा जो काही कचरा आहे त्यामध्ये उत्पादक प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा सुद्धा समावेश होतो. तो कशामध्ये मोडतो, उद्योगांमधून निघणारा कचरा, औद्योगिक कचरा. तसंच लॉजिकल गोष्टी आहेत ह्या सगळ्या. आणि व्यावसायिक कचरा कुठला, पॅकेजिंग सामग्री आहे, टाकाऊ ज्या काही उपकरणं असतील, त्याचप्रमाणे आपण बघतो फर्निचर असतील, ई कचरा असतील, हा कशामध्ये, व्यावसायिक कचऱ्यामध्ये. म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न कसा पडू शकतो की समजा जुळवा यामध्ये प्रश्न असे पडू शकतात की घरगुती कचरा कोणता आहे, औद्योगिक कोणता आहे. अशा वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे लिंक बेस आहेत आणि खूप सोप्या गोष्टी आहेत.
तसंच मित्रांनो, जैववैद्यकीय कचरा आहे. दवाखान्यामधून जे काही कचरा निघतो तो जो जातो कशामध्ये, जैववैद्यकीय, आणि जैववैद्यकीय कचरा एका घातक कचऱ्यामध्ये मोडतो. कारण आपण बघतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे टेस्ट असतात, सॅम्पल्स असतात, आणि कधी-कधी हे सॅम्पल जर लीक झाले तर त्यापासून समजा व्हायरल एखादं सॅम्पल असेल किंवा एखादं बॅक्टेरियल चालते, आणि हे सॅम्पल जर लीक झालं आणि ते जर सांभाळून ठेवता नाही आलं, त्याचा जर आपण योग्य विल्हेवाट लावली नाही तर त्यापासून बऱ्याचशा प्रमाणे काय होऊ शकते, तर बिमाऱ्या ज्या असतील त्या रोगराई जी आहे ते पसरू शकते. कारण बऱ्याचशा टेस्ट वगैरे असतात, आणि आपण बघतो एखाद्या रोगी माणसाच्या टेस्ट केल्या असेल आणि तीच एखादी गोष्ट लीक झाली असेल तर त्यापासून दुसऱ्यांनासुद्धा अपाय होऊ शकतो. म्हणून आपण बघतो सगळ्यात घातक कचऱ्यामध्ये जैववैद्यकीय कचरा हा मोडतो. तर बघा, दवाखान्यातून येणारा जो कचरा असतो, पॅथॉलॉजी लॅब जे असतात, प्रामुख्याने संसर्गजन्य जो काही कचरा असतो त्यामध्ये सुया वगैरे असतात. बघा, डॉक्टरसुद्धा ज्यावेळेस निडल हे करतात ते दुसरी निडल घेतात, कारण याची सुई त्याला जर लागली तर त्याचा रोग याला होऊ शकतो. म्हणून सुया आहे, चाकू आहे, मलमपट्ट्या आहे, शरीराचे भाग आहे, कालबाह्य जे काही औषधे आहेत, आपण बघतो कालबाह्य औषधे म्हणजे ज्याची एक्सपायर झालेले आहेत, आणि अशापासून सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात काय होऊ शकतं, एखाद्याला अपाय होऊ शकतो. अशी जी औषधे असतात, आणि या सगळ्या गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणे गरजेचं असते. तर मित्रांनो, आता सगळ्यात चर्चेचा मुद्दा आणि आधुनिक काळातील अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणजे ई कचरा. मोठी घरगुती उपकरणे आहेत, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन आहे, ITI दूरसंचार उपकरणे आहे, पर्सनल कम्प्युटर आहे, मॉनिटर आहे, लॅपटॉप आहे, या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर काय होत आहे, तर ई कचरा निर्माण होत आहे. कारण आता माणसाची जीवनाची जे काही बघण्याचा दृष्टिकोन तो बदललेला आहे. दिवसेंदिवस जे आहे आधुनिकतेकडे लोक वळत आहेत, परंतु त्यांना त्यातून किती सारा कचरा निर्माण होत आहे याची संकल्पनासुद्धा नाही, या गोष्टींच्या संवेदनासुद्धा नाहीत. म्हणून आपण बघतो की जे काही विकसनशील देश आहे, विकसित देश आहेत, ते एका शाश्वत पर्यावरणाकडे बोट दाखवत आहे. शाश्वत गोष्टींना आता सध्या महत्त्व आलेलं, प्राप्त झालेलं आहे. आपण बघतो ज्या काही असेंद्रिय पदार्थ आहेत, त्या असेंद्रिय पदार्थामधून जे काही आपण आपली शाश्वतता गमवत आहे, त्याचप्रमाणे आपण बघतो पुढील पिढीसाठी जे काही गोष्टी ठेवायला पाहिजे त्यासुद्धा आपण आताच एकदाच वापरून घेत आहे. पण यामुळे आपल्या समोर जे काही भवितव्य आहे त्यावर सुद्धा परिणाम होत आहेत. तसेच ई कचऱ्याच्या बाबतीत काही कन्सेप्ट आहेत, त्यासमोर मी तुम्हाला सांगणार आहे, आणि खूप भारी कन्सेप्ट आहेत त्या, आणि त्या जर तुम्हाला एकदा समजल्या की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न तो तुम्ही टॅकल करू शकता ई कचऱ्याच्या बाबतीत. लक्षात ठेवा. तर ई कचऱ्यामध्ये घरातील मोठी उपकरणं, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, IT, दूरसंचार उपकरणे, पर्सनल कम्प्युटर, मॉनिटर, लॅपटॉप, ग्राहक उपकरणे, भ्रमणध्वनी आणि दूरसंचार आहे, अशा प्रकारे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील आणि त्याचा वापर आता संपला असेल आणि आपण त्या टाकून दिल्या असेल, अशाचा समावेश कशामध्ये होतो, ई कचऱ्यामध्ये होतो. तर मित्रांनो, निम्बी नावाची एक कन्सेप्ट आहे आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. तसं निम्बी या कन्सेप्टचे खूप सारे प्रकार पडतात, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॅक्टसुद्धा आहेत. तर निम्बी ही कन्सेप्ट काय डिटेलमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही गुगल सर्च करून त्यावर बरेचसे लेख आहेत, ते तुम्ही तिथून वाचू शकता. परंतु इथे मी तुम्हाला फक्त शॉर्टकटमध्ये 2-4 गोष्टी सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, निम्बी म्हणजे काय होते, याचं विस्तारित रूप आपण बघितलं तर नॉट इन माय बॅकयार्ड, म्हणजे माझ्या परसबागेत नको किंवा माझ्या अंगणात नको. तर ही कन्सेप्ट समजून सांगण्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट लवकर समजेल. समजा बघा की बरेचसे प्रकल्प असतात आणि प्रत्येकांना वाटते की देशाचा विकास व्हावा, देशामध्ये चांगल्या प्रकारे सुखसुविधा सगळ्या गोष्टी याव्यात आणि विकासाला प्राधान्य द्यावं. परंतु हा जो विकास आहे त्यांनाच समजा एखाद्या गाव पातळीवर आपण बघितलं आणि स्थानिक पातळीवर आपण एखादा प्रोग्राम राबवण्याचं ठरवलं, तर स्थानिक पातळीवरील जे लोक आहेत ते म्हणतील की विकास झाला पाहिजे. परंतु हा जो विकास आहे, कुठेतरी आमच्या गावापासून समजा एखादा उद्योग स्थापन करायचा आहे, तर हा विकास झाला पाहिजे, उद्योग स्थापनही झाला पाहिजे, परंतु तो आमच्या अंगणात नको, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या परिसरात नको, तुम्ही इतरत्र कुठेतरी त्या गोष्टी करा. म्हणजे स्थानिक रहिवासी त्या गोष्टीसाठी काय करतात, विरोध करतात. याच प्रवृत्तीला आपण काय म्हणतो, निम्बिझम असं म्हणतो. आणि नॉट इन माय बॅकयार्ड याचा अर्थ असतो की माझ्या परिसरात नको, माझ्या अंगणात नको, असा त्याचा अर्थ होतो. तर याविरुद्ध मित्रांनो, आता निम्बी बघितलं तसं इम्बी नावाची एक प्रोसेस असते. इम्बी नावाच्या प्रोसेसमध्ये स्थानिक रहिवासी असतात, त्या सगळ्या गोष्टींना काय करतात, प्रोत्साहन देतात. ठीक आहे, प्रकल्प आणला काय, तुम्ही कचरा आणला काय, की इथे विल्हेवाट करायची, इथे विल्हेवाट आम्ही करतो, तर ते म्हणतील हो करा. अशा प्रकारचे जे काही रिस्पॉन्स असतो तो म्हणजे होकारात्मक, सकारात्मक जो काही रिस्पॉन्स असतो त्याला इम्बी असं म्हणतात. परंतु आपण बघतो निम्बी हा रिस्पॉन्स जास्त प्रमाणात असतो, म्हणून निम्बिझम जास्त पाहायला मिळते.
तर मित्रांनो, निंबी याचा जो अर्थ आहे तो मी एका पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टीमधून तुम्हाला सांगितला. अशा प्रकारे बऱ्याचशा कन्सेप्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या निंबीचे वेगवेगळे अर्थसुद्धा आहे. तुम्ही खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप डीप गोष्टी आहेत त्या तुम्ही गुगलला चेक करू शकता. त्याच्याबद्दल काही इयर आहेत, चळवळीसुद्धा आहेत, त्यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये तिथे पाहू शकता. कारण निंबी ही नवीन कन्सेप्ट आहे, स्टेट बोर्डमध्ये आहे, तुम्ही तिथूनसुद्धा रेफर करू शकता. तर नक्की बघा. तर समोर मित्रांनो, आपण कचरा व्यवस्थापनाचा पदानुक्रम आहे, तो महत्त्वाचा पदानुक्रम आहे, तो एकदा समजून घेऊ की कशा प्रकारे कचरा उत्पन्न झाल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावत असतो किंवा त्याचं व्यवस्थापन करत असतो, ते इथे सांगितलेलं आहे. आणि एका चार्टच्या स्वरूपात ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण बघतो कुठलीही गोष्ट वापरताना त्याचा जर कमी वापर केला, म्हणजे मोजक्या जेवढं पाहिजे तेवढ्याच गोष्टी वापरल्या आणि विनाकारण कुठलीही गोष्ट न घेता एका लिमिटेड सोर्समध्ये घेतली, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच वापरायचं, तर आपण कचरा कमी करू शकतो. नंतर जर आपल्याकडे आता काही गोष्टी आहेत ज्या तरीसुद्धा कचरा उत्पन्न झाला, तर त्या गोष्टीचा आपण पुनर्वापर करू शकतो, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा ती गोष्ट वापरू शकतो. पुनर्चक्रीकरण कंपोस्ट आहेत. आता सुका कचरा, ओला सुका कचरा, मी तुम्हाला सांगितलं कचऱ्याचे 2 प्रकार. मित्रांनो, काही गोष्टी असतात त्याचं आपण पुनर्चक्रीकरण करू शकतो. समजा प्लास्टिक आहे, प्लास्टिकलाच प्लास्टिक वितळून त्याच्यापासून दुसरं प्लास्टिक तयार करणे, अशा प्रकारे जुन्या वस्तूंपासून नवीन उपकरणे तयार करणे, उत्पादने तयार करणे, तर त्याला आपण काय म्हणतो, पुनर्चक्रीकरण. किंवा समजा ओला कचरा असेल तर ओला कचऱ्याच्या बाबतीत आपण काय करू, त्याचं विघटन करू, म्हणजे त्याला कंपोस्टिंग करू. तसंच काही कचरा असतो त्यापासून ऊर्जासुद्धा उत्पन्न करता येते. तसंच आपण तो जाळल्याने त्यापासून काही ऊर्जा तयार होईल, बरोबर आहे. तसंच काही धातूसुद्धा पुनर्प्राप्त करतात. समजा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जातात, धातूंचे पदार्थ वापरले जातात. मग त्या गोष्टी, ते मटेरियल आपण काढून त्यापासून व्यवस्थित एखादं, म्हणजे काही गोष्टी पुनर्प्राप्त आपल्याला करता येते, म्हणजे पुनर्प्राप्ती आपण त्याला म्हणू शकतो. आणि उरलं सुरलं आता आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाही, त्याचा ह्या सगळ्या गोष्टी वापर करून झाल्या, त्याचे पुनर्वापर झालं, पुनर्चक्रीकरण झालं, कमी केला, सगळ्या गोष्टी झाल्या. आता शेवटी त्याची विल्हेवाट लावायची आहे. तर लँडफिल नावाची एक कन्सेप्ट असते, ज्यामध्ये आपण कचरा जो असतो कुठेतरी गाळला जात असतो. आणि त्यामध्ये आपण बघतो, जर समजा ओला कचरा असेल, सेंद्रिय कचरा असेल, तर तो जर लँडफिल केला तर आपण पोषक द्रव्य करून त्यापासून आपण काही नवीन गोष्टी निर्माण करू शकतो. जसं समजा आता ओला कचऱ्यामध्ये कंपोस्टिंग आहे, गांडूळ खत आहे, यामध्ये आपण बघतो की विघटन केलं आणि त्याचा वापर आपण कशासाठी केला, तर उत्पादन वाढीसाठी केला, पिकांच्या वाढीसाठी केला. तर ते झालं एक कशा प्रकारे ओला कचऱ्याच्या बाबतीत. विघटनशील कचऱ्याच्या बाबतीत पण जो अविघटनशील कचरा असतो त्यालासुद्धा लँडफिल करणं गरजेचं असते. तर मित्रांनो, समोर ही लँडफिल नावाची कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला आणखी क्लिअर होईल, मी तुम्हाला समोर सांगतेच. आता आपण काय करू. मित्रांनो, समोर जे आहेत ते घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित 4R मंत्र असतात आणि ही मंत्राच्या व्यवस्थापनातून आपण नक्कीच कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो. आता ते कोणते मंत्र आहेत असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, किंवा काय करू शकतो, म्हणजे एखादा प्रश्न असा लॉजिकल देऊ शकतात की खूप सारं स्टेटमेंट देतील आणि स्टेटमेंटमधील तुम्हाला सांगतील याची विल्हेवाट लावा. जसं ऑप्शनमध्ये आपण बघतो, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट नावाचा करोडपतीमध्ये एक ऑप्शन असतो, म्हणजे पहिलं तुम्हाला सिलेक्शन व्हायसाठी. तशाच प्रकारे इथे सुद्धा काही स्टेटमेंट देतील तुम्हाला लांब आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतील की याचा आता स्टेटमेंट क्रमवारीनुसार लावाला. मग आपल्याला समजायला पाहिजे कोणत्या गोष्टी रिड्यूसमध्ये येतात, कोणत्या गोष्टी रियूजमध्ये येतात, कोणत्या गोष्टी रिसायकलमध्ये येतात किंवा रिकवरमध्ये येतात. म्हणजे बघा मित्रांनो, इथे 4R मंत्र मी तुम्हाला सांगितले. कोणते? रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. दुसरं रियूज, वापर आता कमी जे गोष्टी आहेत त्याचा पुनर्वापर करा. तर रिसायकल, पुनर्चक्रीकरण करा. नंतर रिकवर, पुनर्प्राप्त करा. अशा प्रकारे हे 4R मंत्र आहेत, ते तुम्हाला पाठच पाहिजेत. आता काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे, यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर विनॉक्सिजन विघटन हे एक महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे. यामध्ये नेमकं काय होते, या पद्धतीमध्ये ऑक्सिजन शिवाय कचऱ्याचं विघटन होते त्याला आणि बायोगॅस तयार होतो, तर त्याला आपण विनॉक्सिजन विघटन असं म्हणतात. मित्रांनो, ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आता एका वेगळ्या गोष्टीतून विचारली जाते, त्याला पायरोलिसिस असं म्हणतात. आता पायरोलिसिस म्हणजे काय हा प्रश्न पडलेला आहे. तर पायरोलिसिस म्हणजे ऑक्सिजन विरहित ज्वलन करून आपण जर एखाद्या गोष्टीचं विघटन करत असू तर त्याला पायरोलिसिस असं म्हटलं जाते. म्हणजे हीच टर्म आहे पण ती वेगळ्या पद्धतीने विचारली जाते. म्हणजे ऑक्सिजन विरहित ज्वलन जर करत असू आपण आणि अशा प्रकारे विघटन करत असू तर त्याला पायरोलिसिस असं म्हटलं जाते. समोर मित्रांनो RDF नावाची एक प्रोसेस आहे, म्हणजे आपण त्यामध्ये नेमकं काय करतो ते बघा. रिफ्यूज डिराईव्ह फ्युएल. तर जेव्हा घन कचऱ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात, RDF पदार्थ म्हणतात त्याला, म्हणजे ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात, तेव्हा ते इंधन म्हणून वापरता येते. म्हणजेच त्यापासून काय करता येते, ऊर्जा प्राप्त करता येते.
म्हणजेच RDF प्राप्त कचरा कोणकोणता आहे, कोणत्या गोष्टीमध्ये RDF तुम्हाला मिळू शकते. तर बघा, म्हणजे फ्युअल म्हणून कोणत्या गोष्टींचा आपण वापर करू शकतो, कोणत्या कचऱ्याचा, जसं चामडं जाळल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. प्लॅस्टिक जाळल्यामुळे सुद्धा ऊर्जा मिळू शकते, म्हणजे त्याचा इंधन म्हणून तुम्हाला वापर करता येतो. कागदाचा सुद्धा इंधन म्हणून वापर करता येतो. म्हणजेच ज्या घनकचऱ्याच्या ज्वलनशील पदार्थ म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापर करता येतो त्यालाच आपण काय म्हणतो, RDF जो काही कचरा असतो तो आपण त्याला म्हणत असतो. समोर आता कन्सेप्ट आहे मित्रांनो, इन्सिनरेशन. आता ही काय कन्सेप्ट आहे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन करता येते. कचऱ्याचे जर उच्च तापमानाला तुम्ही ज्वलन करत असाल तर त्याला इन्सिनरेशन असं म्हणतात. म्हणजेच काय, साधारण भाषेमध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते कचऱ्यापासून. परंतु प्रभावी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना नसल्यास इन्सिनरेशन काय करते, प्रदूषके निर्माण करते. समजा आता तुम्ही प्लॅस्टिकच जाळत असाल, अशातून काय होते, प्लॅस्टिक तर जळत आहे, त्याचं तर विघटन होत आहे. विघटन म्हणजे पूर्णपणे ते विघटन होणारच नाही, त्याचा फक्त आकार कमी होईल. परंतु आपण बघतो त्यापासून काही पोल्युटंट जे आहेत, प्रदूषके जे आहेत ते निर्माण होतील. म्हणून मित्रांनो, आपण बघतो इन्सिनरेशन ही जरी प्रोसेस असली तरी या प्रोसेसमध्ये काय असतात, प्रदूषके निर्माण होतात. तुम्हाला प्रश्न पडू शकतो. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली ना, तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. समोर आपण बघतो मित्रांनो, लँडफिल नावाची प्रोसेस आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं लँडफिल मी समजून सांगणार आहे, तर आता टाईम आलेला आहे. तर लँडफिलमध्ये काय असते, 4R मंत्र मी तुम्हाला सांगितले. म्हणजेच काय सांगितले मी तुम्हाला, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकवर, हे जे 4R मंत्र आहेत ते सांगितले. आणि हे सगळं झाल्यानंतर जो कचरा उरतो तो आपल्याला लँडफिल करावा लागतो. म्हणजे त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते आणि ही अभियांत्रिकी पद्धतीने लावतात. आणि प्रामुख्याने महानगरपालिकेचा घनकचऱ्याची विल्हेवाट जी आहे ते लँडफिल या प्रकारात मध्ये मोडते, म्हणून लक्षात ठेवा. तर लँडफिलच्या सुद्धा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत. काही गोष्टी सांगते. लँडफिलमध्ये समजा ओला कचरा असला तर तुम्ही त्याचं पोषणद्रव्य करून ते जमिनीवर टाकू शकता, त्यापासून उत्पादन घेऊ शकता. लँडफिलमध्ये आपण बघतो जैववैद्यकीय कचरा आहे तो कुठेतरी गाळून टाकू शकता, ते झालं एक लँडफिल. आणखी जर आपण बघतो काहीतरी कचरा आहे, घातक कचरा आहे, त्याला एक लँडफिल म्हणजे त्याला बंद करून नंतर ते जमिनीमध्ये गाडू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजी आहे. तुम्हाला समजलं असेल लँडफिल नावावरून, इंग्लिश नावावरून तुम्ही काही गोष्टी कन्सेप्ट लॉजिक आणि लक्षात ठेवू शकता. तर कंपोस्टिंग तर सर्वांना माहितीच आहे की सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करण्याचा एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे गांडूळ खत सुद्धा आहे. हे जे आहे ते ओला कचरा आहे, हे सेंद्रिय कचरा आहे, जैव विघटनशील कचरा आहे, त्याचं पुनर्चक्रीकरणाचा एक मार्ग आहे. तसंच आता गांडूळ खतामध्ये आपण बघतो गांडुळाच्या वेगवेगळ्या जातीसुद्धा आहे. तर आयसेनिया फेटिड आहे, फेटिमिया इलॉंगेट आहे, इत्यादी ज्या जाती आहेत त्या गांडूळ खतासाठी स्पेशली वापरल्या जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या शिकलो. आता आपल्याला काय करायचं आहे की घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काही कायदे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. कोणकोणते कायदे आहेत आणि कायद्यांवर प्रश्न पडू शकतो. तुम्हाला सरळ जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न पडू शकतात किंवा एखादा कायदा डायरेक्ट वन लायनर कायदासुद्धा विचारू शकतात. वन लायनरसुद्धा फॅक्च्युअल गोष्टी असतात, त्यामध्ये कायदेसुद्धा मोडतात, म्हणून कायदे महत्त्वाचे आहे. पहिल्या पार्टमध्ये जे कायदे घेतले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असू द्या. तर मित्रांनो, आपण बघतो नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कायदा आहे, 2000चा हा कायदा आहे. हा प्रश्न विचारलेला आहे आधी, म्हणजे तर नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कायदा आहे 2000चा आहे, लक्षात ठेवा. 2016 पासून पर्यावरण मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमामध्ये सुधारणा केली. त्याच्यानंतर आणखी सुद्धा हे अपडेटेड होतच राहतात गोष्टी. तुमच्याकडे सुद्धा काही अपडेटेड गोष्टी असतील तर सांगत चला. तर आपण बघतो महाराष्ट्रातील प्लॅस्टिकवरील बंदी जी आहे ती, महाराष्ट्रातील प्लॅस्टिकवरील बंदी सांगत आहे, भारतातील नाही. तर 23 मार्च 2018 पासून महाराष्ट्राने प्लॅस्टिक बंदीला सुरुवात केली. यासाठी काही गुन्हेसुद्धा होते. ज्यावेळेस ही बंदी केली होती त्यावेळेस काय गुन्हा सांगितला होता की 5,000 रुपये प्रथम दंड, 10,000 रुपये दुसऱ्यांदा केला तर, म्हणजे तुम्हाला सांगितल्यानंतरही तुम्ही परत तोच गुन्हा करत असाल तर 10,000 रुपये, आणि तिसऱ्यांदा जर गुन्हा केला तर त्यासाठी 25,000 रुपये दंड सांगितलेला आहे. तर मित्रांनो, काही गोष्टी आणखी क्लिअर करते. ही गोष्ट कधीची आहे, महाराष्ट्रातील प्लॅस्टिक बंदी झाली होती त्यावेळेसची ही गोष्ट आहे. कधीची, 23 मार्च 2018 पासून प्लॅस्टिक बंदीसाठी. आता यामध्ये काही गोष्टी अपडेटेडसुद्धा झाल्या असतील. मी तुम्हाला सांगितलं अपडेटेड कोणतीही गोष्ट असो बिंदासपणे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, माझ्याकडे काही रेफरन्स मटेरियल होते त्यामधून ह्या गोष्टी घेतलेल्या आहे. ई कचरा, ई वेस्ट, तुषार घोरपडे सरांचं पर्यावरणाशी रिलेटेड बुक आहे, त्या बुकमधून काही गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत.
तर ई कचरा आहे, म्हणजे ई कचरा काय, फेकून दिलेली इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जी असते, उपकरण असतं, त्याला आपण ई कचरा असं म्हणतो, ई वेस्ट असं म्हणतो. आणि ई कचऱ्यातील हानिकारक पदार्थ असतात, हे सर्वांना माहिती आहे. आता ते कोणकोणते हानिकारक पदार्थ असतात, जसं लीड आहे, त्याला शिशी असं म्हणतात, कॅडमियम आहे, बेरियम आहे, ब्रोमिनेटेड फ्लेम आहे. नंतर आपण बघतो की फॉस्फेट्स आहे, बेरियम आहे, पारा आहे, ब्रोमिनेटेड ऑक्झिन्स आहेत, जड धातू आहेत, त्याच्यामध्ये आपण बघतो अमेरिसियम आहेत, म्हणजे कर्करोगाला हे प्रोत्साहन देणारा हा धातू आहे. नंतर सिलिकॉन्स आहेत, झिंक आहे, जर्मेनियम, लोखंड, लिथियम, निकेल, सोने, तांबे इत्यादी प्रकारचा जर काही ई वेस्ट असते त्यामध्ये हे मटेरियल आढळून येते. यातल्या काही गोष्टी ज्या असतात घातकसुद्धा असतात. तर काय आहे, ई कचरा जर आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे त्यासाठी रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ह्या गोष्टी आपण करू शकतो. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगितलेच आहे आणि वारंवार रिव्हिजन झालेली आहे. आता समोर मित्रांनो इको-रिको किंवा इको-रिका नावाची कन्सेप्ट आहे, ती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो हे काय आहे नेमकं, तर इको-रिको किंवा इको-रिका नावाची एक कंपनी आहे, जे कंपनी मुंबईमध्ये अंधेरी आणि वसई या भागामध्ये स्थित असणारी ही व्यावसायिक कचरा व्यवस्थापन कंपनी आहे आणि भारतातील अशी असणारी ही पहिलीच कंपनी आहे. आणि हिनं काय केलं, म्हणजे या कंपनीनं ई कचरा व्यवस्थापन हाताळणी नियम 2011 अंतर्गत म्हणजे याची स्थापना झालेली आहे. आणि याची अंमलबजावणी कधीपासून होते, तर 2012पासून होत आहे. म्हणजे हा जो व्यवस्थापन हाताळणी नियम आहे या 2011चा आहे आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली, 2012पासून झालेली आहे. आणि त्या अंतर्गत हिची स्थापना झालेली आहे, कंपनीची स्थापना झालेली आहे. आणि हे कंपनी कशाचं व्यवस्थापन करते, तर ई कचरा व्यवस्थापनाचं नियमन करते. लक्षात ठेवा, अंधेरी आणि जे काही वसई त्यामध्ये भागावर प्रश्न पडलेला आहे, मेन्सला प्रश्न पडलेला आहे MPSCच्या, म्हणून मी तुम्हाला इथे काही गोष्टी नोट केल्या. तसंच आपण बघतो मित्रांनो, समोर ई कचरा आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा असतात. ई कचरा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे कचऱ्याचा सुद्धा व्यापार होतो का, तर हो, कचऱ्याचा सुद्धा व्यापार होत असतो. इथे कशाचा व्यापार होईल सांगता येत नाही. तर ई कचऱ्याचा सुद्धा व्यापार होतो. आपण बघतो की बेसल करार आहे, त्याच्यासाठी एक बेसल करार नावाची कन्सेप्ट असते. आता तो करार सगळ्यांसाठी स्वाक्षरीसाठी कधी खुला करण्यात आला होता, पूर्ण देशासाठी 1989मध्ये करण्यात आला होता. आणि अंमलात कधी आला, 1992पासून तो पूर्ण याच्यामध्ये अंमलात आला. आणि भारताने कधी स्वीकारला, तर लक्षात ठेवा, भारताने 1992मध्ये स्वीकारला. कधी आला तो स्वाक्षरीसाठी सगळ्यांना खुला कधी करण्यात आला, तर 1989मध्ये खुला करण्यात आला. अंमलात कधी आला, 1992पासून. आणि ज्या वेळेस अंमलात आला त्याच वेळेस भारताने तो करार काय केला, स्वीकारला. तर बेसल करार नेमका करार आहे तरी काय, तर एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जे काही हानिकारक कचरा आहे त्याची वाहतूक केली जाते, त्याच्यासाठी काही रेस्ट्रिक्शन नियम तयार करण्याचं काम जे आहे ते बेसल करारानुसार होत असते. म्हणजे एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला सांगते, जसं आता विकसित देश आहे, समजा उदाहरण द्यायचं असतं तर अमेरिकाचं आहे. आता अमेरिकेकडे काय विकसित देश आहे, म्हणजे खूप साऱ्या प्रगती अमेरिकेने केलेल्या आहे, खूप सारा इलेक्ट्रॉनिक कचरासुद्धा मग तिथे तयार झाला असेल. मग असे देश काय करतात की जे विकसनशील देश आहे, म्हणजे त्यांची आता प्रगती सध्या सुरू आहे, तर अशा देशामध्ये तो कचरा पाठवून देतात. कशाच्या नावाखाली, की या कचऱ्यातून काहीतरी पुनर्प्राप्ती होईल, या कचऱ्यातून काहीतरी गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, या गोष्टीच्या नावाखाली ते विकसित देश असतात ना, ते अविकसित देशामध्ये कचरा पाठवतात. आणि हा जो बेसल करार आहे ते म्हणजे असा कचरा हस्तांतरित होण्यापासून काय करतो, रेस्ट्रिक्शन करतो. कारण की विकसित देश अविकसित देशांवर तो कचरा लादून देतात. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टींमध्ये हा जो इलेक्ट्रॉनिक कचरा आहे याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह जो काही वेस्ट असते त्याचा समावेश नाही. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह जे काही स्फोटक गोष्टी असतात ज्या लवकर रिॲक्ट होतात, आपण बघतो एकदा रेडिओ ॲक्टिव्ह गोष्टी झाल्या की त्या समोर काय होतात, त्याचं रिॲक्शन होत जाते आणि ते वाढतच जातात. म्हणजे त्या आण्विक गोष्टी असतात, आण्विक कचरा असते, त्यामध्ये समावेश होत नाही. जसं आण्विक गोष्टी म्हणजे काय, तर यासाठी मी तुम्हाला एक चांगला एक्झाम्पल देते की हिरोशिमा नागासाकी या शहरावर जे काही बॉम्ब टाकण्यात आले होते ते अणुबॉम्ब होते, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह बॉम्ब होते. तसंच प्रकारे असा काही रेडिओ ॲक्टिव्ह घटक या कचऱ्यामध्ये नसतो, म्हणून लक्षात ठेवा. कारण तुम्हाला प्रश्न पडू शकतो की बेसल कचऱ्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, आणि ऑप्शन विचारतील की यापैकी नाही कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काही ऑप्शन देतील आणि त्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह गोष्टी टाकतील आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न घुमून फिरून सुद्धा विचारू शकतात.
आणखी काही गोष्टी आहेत त्यामध्ये रोटरडॅम करार आहे. हा करार कशासाठी होता? विशिष्ट हानिकारक रसायने आहेत कीटकनाशकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुनर्सूचित मान्यता पद्धती आहे आणि ही अंमलात म्हणजे आणण्यासाठी आपण बघतो 1998मध्ये प्रयत्न केले आणि ही अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? 2004 पासून अंमलबजावणी याची सुरू झाली. कोणता? रोटरडॅम करार. तर आणखी समोर आपण बघतो मित्रांनो, महाराष्ट्राचे फ्लाय ॲश धोरण यावर प्रश्न विचारला आहे की असे धोरण राबवणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे राज्य आहे, म्हणून लक्षात ठेवा महाराष्ट्राचे फ्लाय ॲश वापर धोरण आहे. आता इथे फ्लाय ॲश ही टर्म वापरली आहे. आता फ्लाय ॲश नेमकं काय प्रकार आहे हे समजलं नसेल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना, तर काही गोष्टी समजून सांगते बघा. जसा की आपण औष्णिक विद्युत निर्मिती करत असतो, औष्णिक विद्युत निर्मिती करत आहोत, तर त्यासाठी दगडी कोळसा आपल्याला लागेल. मग दगडी कोळसा आहे तर एक तर दगडी कोळसा आपण आयात करू किंवा भारतातला वापरू. भारतातला जेव्हा आपण दगडी कोळसा वापरतो तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय होते? राख तयार होत असते. परंतु तोच जर आपण ग्रेट क्वालिटी म्हणजे ए क्वालिटीचा जर दगडी कोळसा वापरला, समजा अँथ्रासाईट वापरला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दगडी कोळसे असतात, त्यामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार पडतात, जसं अँथ्रासाईट, बिट्युमिनस, लिग्नाईट आणि पीट, अशा प्रकारे त्यामध्ये प्रकार पडतात. तर मी काय सांगितलं तुम्हाला की दगडी जो कोळसा आहे तो भारतातला असला तर तो जास्त प्रमाणात काय करतो? फ्लाय ॲश म्हणजे राख तयार करतो. म्हणजे आपण बघतो की त्यामध्ये काय होते? 30 ते 45% राखेचं प्रमाण असते भारतीय कोळशामध्ये आणि आयात केलेल्या कोळशामध्ये मात्र राखेचं प्रमाण जे असते ते 10 ते 15% असते. म्हणून आपण बघतो भारतीय कोळशामध्ये राख कशी असते? जास्त असते. आणि हे जे आहे राखीपासून काहीतरी वेगळ्या प्रकारचे या राखीचा उपयोग करून वेगळ्या गोष्टी करायच्या, त्या राखीचा उपयोग करून व्यवस्थापन करायचं, त्यापासून सिमेंट तयार करायचं, वेगवेगळ्या गोष्टी तयार करायच्या. आणि हे धोरण राबवणारं पहिलं जे आहे देशातलं राज्य कोणतं आहे? तर ते कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य आहे, म्हणून लक्षात ठेवा. तसेच या फ्लाय ॲशचा वापर जो आहे तो सिमेंट उद्योगामध्ये करण्याचं सुद्धा महाराष्ट्राने ठरवलं होतं. तर मित्रांनो, समोर आता आपण महाराष्ट्रातील प्लॅस्टिक बंदीसुद्धा अभ्यासणार आहोत. याआधी मी तुम्हाला प्लॅस्टिक बंदी सांगितली की 23 मार्च 2018मध्ये त्यांनी बंदी आणली. मग ही बंदी लागू कधी झाली? 1 एप्रिल 2018 पासून ही बंदी लागू झाली आणि 1 जुलै 2022 पासून 1 जुलै 2022 पासून काय झालं? तर एक वेळा म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिक आहे, या प्लॅस्टिकवर सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे. आणि या बाबतीत आपण बघतो काही अधिसूचना आहे, अधिसूचना ज्या काढण्यात आल्या होत्या म्हणजे कशा बाबतीत? उत्पादन करणं आहे, विक्री करणं आहे, वाहतूक करणं आहे, हाताळणी करणं आहे, साठवणूक करणं आहे. म्हणजे मार्च 2018मध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक आणि थर्मोकॉल उत्पादने याच्या बाबतीत अधिसूचना काढण्यात आली होती. तर 1 एप्रिल 2018 पासून ही बंदी लागू झाली. तर आणखी अपडेटेड आपण जर बघितलं तर सिंगल यूज प्लॅस्टिक आहे त्यावर सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 1 जुलै 2022 पासून एक वेळा जे वापरण्यात आलेलं आहे सिंगल यूज प्लॅस्टिक आहे त्यावर बंदी करण्यात आलेली आहे, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. तर महाराष्ट्राने बंदी कधी केली ते लक्षात घ्या. मार्च 2018मध्ये अधिसूचना काढली आणि 1 एप्रिल 2018 पासून बंदी लागू केली. ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि सिंगल यूज प्लॅस्टिकवर कधीपासून बंदी करण्यात आली तर असा सुद्धा प्रश्न पडला, तर 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लॅस्टिक आहे त्यावर बंदी करण्यात आली, म्हणून त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता सिंगल यूज प्लॅस्टिक काय, त्या टर्म्स काय असतात ते लक्षात ठेवा. तर 75 मायक्रॉनपेक्षा जर कमी असेल एखादी आपण बघतो प्लॅस्टिक, त्यामध्ये पर्टिक्युलर तिचा वापर आपण यूज अँड थ्रो, एकदा वापरा आणि नंतर फेकून द्या. सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजेच काय होतं? एकदा वापर झाला की ते नंतर काहीच कामाची राहत नाही, त्याला फेकून द्यावं लागते, ते झालं सिंगल यूज प्लॅस्टिक. आणि अशा ज्या पिशव्या असतात ना त्या 75 मायक्रॉनपेक्षा सुद्धा कमी असतात आणि ह्या सगळ्यांना घातक असतात. गुरढोरांच्या पोटामध्ये जर ह्या गोष्टी जातात, तसेच त्याचा विघटन जरी आपण बघितलं ते लवकर होत नाही. तसंच यापासून बरेचसे कशामध्ये अडकतात? नाल्यांमध्ये अडकतात, त्यामुळे पाणीसुद्धा अडवलं जाते आणि हवेमार्फत कुठेसुद्धा प्रसार होऊ शकतो, म्हणून ह्या खूप घातक असतात. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. 1 जुलै 2022 पासून मी तुम्हाला सांगितलं सिंगल यूज प्लॅस्टिकला बंदी करण्यात आली. तर आत्ता सध्याच्या कंडिशनला कितपर्यंत कोणती प्लॅस्टिक पिशवी वापरण्यापर्यंत म्हणजे किती मायक्रॉनची प्लॅस्टिक पिशवी वापरण्यापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे, म्हणजे कितपर्यंत आपण प्लॅस्टिक पिशवी आहे ती वापरू शकतो, हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा. समोर आता काही गोष्टी आहेत. मायक्रोब्रिड्स नावाची कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टसुद्धा मी तुम्हाला सांगून देते. स्पेशली मुलींनो लक्ष द्या.
हे काही ब्युटी प्रोडक्ट्स असतात, म्हणजे सौंदर्य प्रसाधने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. यामध्ये काय होते तर प्लास्टिक असते ना, ते प्लास्टिक वापरलं जात असते. मायक्रो बीड्स नावाने ती कन्सेप्ट असते. त्यामध्ये छोटे छोटे बारीक सूक्ष्म कण असतात प्लास्टिकचे, ते वापरले जातात आणि त्याला आपण क्लिन्झर्स स्वच्छ करणारे म्हणून वापरले जातात. तर ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. प्लास्टिक ती सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर किंवा वेगळे जे काही सौंदर्य प्रसाधनं असतात त्यामध्ये ही कन्सेप्ट असते, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून मैत्रिणींनो, आपल्या जर दररोजच्या आहारामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी असतात, ब्युटी प्रोडक्ट जर जास्त वापरले गेले तर यापासून तुम्हाला अपाय होऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट का सांगितली, कारण असे कन्सेप्ट विचारू शकतात मायक्रो बीड्स नावाने, म्हणून सांगितली. तर लक्षात घ्या. आता समोर काही अशा प्रकारे म्हणजे आपण हा सर्व टॉपिक कवर केला. यामध्ये स्टेट बोर्डमध्ये जे काही रेफरन्स होतं ते आपण पूर्ण घेतलंच आहे. या व्यतिरिक्त जे काही अदर मटेरियल होतं माझ्याकडे ते सुद्धा रेफरन्स यामध्ये तुम्हाला गोष्टी सांगितल्या. आशा करते मी सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सेप्च्युअली सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे अतिशय सोप्या भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आलेल्या आहेत. आणखी सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की आपण बघतो एखादा रोग निर्माण होण्यामागे आपली स्वतःची निष्काळजीपणा असतो किंवा आजूबाजूच्या परिसराचा, कुटुंबाचा निष्काळजीपणा असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सभोवतालच्या परिसराचा निष्काळजीपणा असतो. म्हणून स्वतःही आपण स्वच्छ राहा, आपला आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवा आणि निरोगी राहा, जेणेकरून निरोगी विचार तुमच्या मनामध्ये येत राहतील. तर मित्रांनो, आता समोर काही महत्त्वाचे कायदे आहेत ते सुद्धा मी इथे घेतलेले आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये त्यावर जरही प्रश्न पडला तर माझ्याकडे काही रेफरन्स होता, त्यामधून हे कायदे मी इथे टाकलेले आहेत. तर कायदे नक्की महत्त्वाचेच आहेत, नक्की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर कायदे आहेत त्याला सुरुवात करूया. पुन्हा वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे उत्पादन व वापर नियम. काय म्हटलं मी? पुन्हा वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे उत्पादन व वापर नियम 1999. जैविक कचरा नियोजन 1998. जैविक कचरा नियोजन 1998. पर्यावरण स्नेही उत्पादनावर खूपट्टी कायदा 1991. पर्यावरण स्नेही उत्पादनावरून खूपट्टी कायदा 1991. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कायदा 2000 विचारला गेलेला आहे. हे सगळे विचारले गेलेले आहे, आजपर्यंत सगळ्यांवर प्रश्न पडलेला आहे, लक्षात ठेवा. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन कायदा 2000. राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010. राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010. जलप्रदूषण प्रतिबंध व नियमन 1974. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम 1981. या व्यतिरिक्त काही गोष्टी पार्ट 1 पूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत. पार्ट 1 नक्की बघा, नंतर पार्ट 2 बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यामध्ये जे काही कंट्रोल बोर्ड आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण कशावर प्रश्न पडेल आणि कोणती गोष्ट जर स्किप केली आणि त्यावर प्रश्न पडला तर तुमचा मार्क जाऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही कट ऑफला सुद्धा कुठेतरी कमी पडू शकता किंवा मेरिट येण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी ज्या असतात महत्त्वाच्या असतात, म्हणून लक्षात ठेवा. कोणती गोष्ट स्किप करू नका आणि कंटिन्यू लेक्चर बघा, कंटिन्यू सिरीज कंटिन्यू करा. आणि असे जे लेक्चर्स बनवण्यासाठी मला सुद्धा भरपूर मेहनत लागते, म्हणून माझ्या प्रोत्साहनावर तुम्हाला जर लेक्चर आवडलं असले तरच लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.